विद्यार्थी मित्र, आजच्या बोधकथेचे नाव आहे करावे तसे भरावे. खूप पूर्वीची गोष्ट आहे. एक राजा दुसऱ्या राजावरती हल्ला करतो आणि त्याची सर्व संपत्ती लुटून त्याचे सगळे राज्य आपल्या कब्जामध्ये घेतो. युद्धातून आणलेली सर्व संपत्ती आपल्या राजकोषामध्ये एका पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवतो. युद्धामध्ये हरलेल्या राजाचा राजकुमार आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी युद्धभूमीतून पळून गेलेला असतो. दुसऱ्या दिवशी त्या राजाकडे तो राजकुमार एका संन्याशाचे रूप धारण करून जातो. या राजाने त्याला पाहिलेला नसल्याने तो त्याला ओळखू शकत नाही किंवा ओळखू येत नाही. राजा त्या संन्याशाचे तेजपुंज रूप पाहून त्याचा चांगला पाहुणचार करतो व त्याला राजशाही वागणूक देतो. तो संन्याशी नसून राजकुमार असल्याने तो आपली आणलेली संपत्ती घेऊन तेथून फरार होतो. तेव्हा त्याच्या खनिजाच्या चोरीबद्दल राजाला कळते. तेव्हा राजाला खूप दुःख होते. राजाचा प्रधान राजाला म्हणतो की महाराज, आपण का दुःख व्यक्त करत आहात? जी संपत्ती आपली नाही किंवा नाहीच तिच्याबद्दल आपण का दुःख बाळगत आहात? हे ऐकून राजाला सत्य कळते व राजा दुःखातून बाहेर पडतो. तात्पर्य, करावे तसे भरावे. नवनवीन बोधकथावरील व्हिडिओ पाहण्यासाठी गरुड भरारी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.